हॅमलिन जर्मनीतलं एक छोटंसं पण शांत आणि सुखी शहर. पण 13व्या शतकात इथे एक अशी घटना घडली जी आजही या शहराच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. त्याचं झालं असं की अचानकच या शहरात उंदरांचा सुळसुळाट झाला. धान्यांची कोठारं रिकामी होऊ लागली आणि रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली. लोक अक्षरशः हतबल झाली होती. अशातच 26 जून 1284 ला शहरात एक विचित्र माणूस अवतरला. त्याने अतरंगी आणि रंगीबेरंगी असे कपडे घातले होते, ज्याला पायड असं म्हटलं जायचं. त्याने दावा केला की तो आपल्या बासरीच्या सुरांनी सगळ्या उंदरांना बाहेर काढू शकतो. मग काय, वैतागलेल्या प्रशासनाने त्याला मोठी रक्कम देण्याचं वचन दिलं. त्या बासरीवाल्याने आपल्या सुरांनी सगळ्या उंदरांना वेड लावलं आणि त्यांना वेसर नदीत नेऊन बुडवलं. मग शहर उंदरांच्या भीतीतून तर मुक्त झालं, पण जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा प्रशासनाने आणि शहरातील लोकांनी पलटी मारली आणि त्याला पैसे द्यायला नकार दिला. तो माणूस तेव्हा रागाने तिथून निघून गेला. पण गोष्ट इथेच संपत नाही, कारण तो पुन्हा परतणार होता एका भयंकर बदल्यासाठी. त्याने नक्की काय केलं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. आता लहानपणी आपल्यातल्या अनेकांनी ही गोष्ट ऐकलीच असेल की एका शहरात खूप उंदीर झाले होते. तिथे एक रंगीबेरंगी कपडे घालणारा बासरीवाला आला. त्याने बासरी वाजवून सगळ्या उंदरांना नदीत बुडवलं आणि जेव्हा त्याला पैसे दिले गेले नाहीत तेव्हा त्याने गावातील सगळ्या मुलांना आपल्या सोबत नेलं. आता वरवर ही सगळी काल्पनिक गोष्ट वाटत असली ना, तर ही गोष्ट अगदी खरी आहे. कारण हॅमलिन मध्ये 1284 मध्ये असंच काहीतरी घडलं होतं. तो दिवस होता सेंट जॉन आणि पॉलचा सण. गावातली सगळी मोठी माणसं चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमली होती आणि अचानक शहरात पुन्हा त्याच बासरीवाल्याचे ते सूर ऐकू येऊ लागले. पण यावेळी ते उंदरांसाठी नव्हते. अचानक त्या दिवशी हॅमलिन मधली 130 मुलं हिप्नोटाईज केल्यासारखी आपल्या घराबाहेर आली आणि त्या बासरीवाल्याच्या मागे चालू लागली. ही मुलं हसत खेळत नव्हती, तर जणू एखाद्या अदृश्य शक्तीच्या प्रभावाखाली होती. ती मुलं शहराच्या वेशीबाहेर गेली आणि जवळच असलेल्या कोपेनबर्ग डोंगराच्या दिशेने निघून गेली. त्या 130 मुलांमध्ये 4 वर्षांच्या मुलांपासून ते अगदी 20 पर्यंत अनेक मुलं होती. असं म्हटलं जातं की यावेळी गावातली फक्त 3 मुलं मागे उरली. एक जो आंधळा होता, एक जो मुका होता आणि एक जो लंगडा होता. मग त्यांनीच नंतर गावकऱ्यांना सांगितलं की नेमकं घडलं काय होतं. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ती सगळी मुलं त्या डोंगराच्या एका गुहेत शिरली आणि तो डोंगर कायमचा बंद झाला. आता तुम्हाला वाटेल की ही अफवा आहे, पण हॅमलिन मध्ये आजही एक जुनं घर आहे ज्याला पायड पायपर हाऊस असं म्हटलं जातं. त्यावर असलेल्या एका शिलालेखात लिहिलंय की 1284 मध्ये एका बासरीवाल्याने 130 मुलांना नेलं आणि ती कोपेनबर्ग इथे गायब झाली. इतकंच नाही तर हॅमलिन मधल्या त्या एका ठराविक रस्त्यावर आजही कुठलंही वाद्य वाजवायला सक्त बंदी आहे, कारण त्याच रस्त्यावरून ती मुलं शेवटची जाताना दिसली होती. 13व्या आणि 14व्या शतकातल्या अनेक हस्तलिखितांमध्ये या घटनेची नोंद दुःखद वर्ष म्हणून केली गेली. या घटनेमुळे आणखी एक वेगळीच गोष्ट घडली, ती म्हणजे हॅमलिनच्या लोकांनी आपला काळ मोजण्याची पद्धत बदलून मुलांच्या जाण्यानंतरचं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष असं ते म्हणू लागले होते. इतिहासकार या घटनेमागे अनेक तर्क लावतात. काही तज्ज्ञांच्या मते त्या काळी युरोपमध्ये डान्सिंग प्लेग किंवा मास हिस्टेरिया पसरला होता, ज्याचा व्हिडिओ आम्ही यापूर्वीच केलाय. त्याची लिंक इथे देतोय, नक्की बघा. सो या अशा प्रकारच्या आजारामुळे मुलं नाचत नाचत डोंगराकडे गेली असावीत आणि थंडी किंवा भुकेने त्यांचा मृत्यू झाला असावा. दुसरा एक मोठा तर्क म्हणजे ब्लॅक डेथ, जो एक प्रकारचा प्लेगच म्हणावा लागेल. कदाचित त्या मुलांना प्लेग झाला होता आणि संसर्ग टाळण्यासाठी त्यांना शहराबाहेर नेऊन सोडलं गेलं असावं. आणखी एक शक्यता अशी सांगितली जाते की त्या काळात नवीन गावं वसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लहान मुलं आणि तरुणांची तस्करी केली जायची. सो हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार असावा. पण तो बासरीवाला नेमका कोण होता हे शेवटपर्यंत कोणालाही कळलं नाही. पायड पायपरची ही गोष्ट आपल्याला शिकवते की दिलेला शब्द पाळला नाही तर त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात. पण हॅमलिनच्या त्या 130 मुलांचं काय झालं हे आजही इतिहासाला पडलेलं सर्वात मोठं कोड आहे. तुम्हाला काय वाटतं, तो बासरीवाला नक्की कोण असेल? एखादा जादूगार, एखादा सैतान की एखादा मानवी तस्कर ज्याने त्या मुलांचं अपहरण केलं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.